मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आता सुरू झालेली आहे। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला शंभूराजे देसाई यांची उपस्थिती आहे। तसंच मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा होणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, मुंबईमध्ये ही बैठक सुरू आहे मराठा आरक्षण उपसमितीची, बैठकीचे काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली पाहायला मिळते। 29 तारखेपासून खरं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर काल सरकार शिष्टमंडळ देखील आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अत्तरवाली सरटी या ठिकाणी गेलो होतं आणि त्या ठिकाणी विविध मागण्यांसाठी त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती। काही मागण्या आहेत त्या पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळ त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत आणि याच मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर शंभूराज देसाई आणि विविध अधिकारी यांच्यासोबत ही बैठक आहे ती सुरू आहे। त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतील का हे थांबतील हे देखील बघणं गरजेचं आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक सुरू आहे।